श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीमध्ये राहू ग्रह होणारे बलवान, कुंभ राशीला राहू ग्रहाची मिळणारे साथ आणि कोणत्या अशा 10 भविष्यवाण्या घडणार आहेत, कोणत्या अशा 10 घटना घडणार आहेत तुमच्या आयुष्यात, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी आहे शनी ग्रह आहेत. मित्रांनो, आता कुंभ राशीला 7.5 ही तिसऱ्या चरणाची 7.5 चालू आहे. तिसरे चरण हे 2.5 वर्षाचं असतं आणि लवकरच तुमची 7.5 ही संपणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला दिलासादायक बातमी अशी, तुम्हाला बळ देणारी बातमी अशी की राहू ग्रहाची तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे, राहू ग्रहाची तुम्हाला साथ मिळणार आहे. मित्रांनो, राहू ग्रह हा जेव्हा साथ देत असतो तेव्हा भल्या भल्या गरिबाचा श्रीमंत होत असतो. राहू ग्रह जेव्हा साथ देईल तेव्हा तुमची अनेक अडलेली कामे ही पूर्ण होत असतात. त्यामुळे राहू ग्रहाची साथ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमची अडलेली अनेक कामे ही पूर्ण होणार आहेत. मित्रांनो बघा, गेली अनेक वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींनी फार हाल अपेष्टा सोसल्या असतील, फार त्यांना कष्ट करावे लागले असतील. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या समाजासाठी, नातेवाईकांसाठी, कुटुंबासाठी नेहमी अग्रेसर अशा असतात. कोणालाही कुठलीही मदत लागली तर कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या त्यांना पटकन मदत करणाऱ्या असतात. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांना फार यातना सहन कराव्या लागल्या असतील. कारण की काय होतं की बघा, कुंभ राशीच्या व्यक्ती अनेक लोकांना मदत करायला जातात, त्यांना मदत देतात, समाजासाठी मदत करतात, कुटुंबाच्या व्यक्तींसाठी मदत करतात. परंतु ज्यावेळेस कुंभ राशीच्या व्यक्तींवरती वेळ येते त्यावेळेस त्यांच्या कोणीही मदतीला येत नाही. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती फार दुःखी असतात. परंतु आता तुमच्या दुःखाचं हे संपणार आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात एक नवीन बदल घडणार आहे. कारण की 10 सप्टेंबर 2025 ते 10 जून 2026 तुम्हाला राहूचे पाठबळ हे मिळणार आहेत. मित्रांनो बघा की राहू ग्रह हा तुम्ही जेवढे समजतात तेवढा वाईट नाहीये. राहू ग्रह जेवढा वाईट आहे तेवढा चांगलं फळ देणारही आहे. मित्रांनो, राहू ग्रह जेव्हा तुमच्या पाठिंबा देईल, तुम्हाला भक्कम अशी साथ देईल, त्यावेळेस तुमचा रंकाचा राजस्व होऊ शकतो. एखादा गरीब माणूस श्रीमंतही होऊ शकतो. राहू ग्रहाचा प्रभाव एवढा जास्त आहे की राहू ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचे अनेक कामं अडलेली होती ती कामे ही पूर्ण होत असतात. त्यामुळे मित्रांनो बघा की राहू ग्रह हा फार शक्तिशाली ग्रह आहे. मित्रांनो, राहू ग्रहाची तुम्हाला जर राहू ग्रह प्रसन्न करायचा असेल तर तुम्हाला महादेवाची ही आराधना, महादेवाची तपस्या तुम्हाला करावी लागेल. महादेवाला जर तुम्ही प्रसन्न केले तर राहू ग्रह हा तुमच्यावर प्रसन्न राहत असतो. मित्रांनो, हाच राहू ग्रह कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काही दिवसात, येणाऱ्या काही महिन्यात तुम्हाला चांगला पाठिंबा देणार आहेत आणि 10 अशा घटना तुमच्या आयुष्यात चांगल्या घडणार आहेत. कोणत्या घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की राहू हा तुमच्या राशीमध्ये पंचम भावात तुम्हाला चांगलं फळ देणार आहे. सप्तम भावात तुम्हाला चांगलं फळ देणार आहे. 9व्या स्थानावर तुम्हाला चांगलं फळ देणार आहे. मित्रांनो, 5वे स्थान, 7वे स्थान आणि 9वे स्थान हे तुमचे भक्कम राहणार आहे राहू ग्रह तुम्हाला पाठिंबा दिल्यामुळे आणि तुमचे अनेक चांगली कामं होणार आहे. 9वं स्थान हे भाग्याचं असतं मित्रांनो. त्यामुळे राहू ग्रह जेव्हा तुम्हाला भाग्यात पाठिंबा देईल त्यावेळेस तुमचं नशीब नक्कीच बदलणार आहे. चला मित्रांनो, बघूया की कुठल्या अशा 10 घटना घडणार आहेत त्या येणाऱ्या काळात, त्या आता आपण बघूया. तत्पूर्वी मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला नक्कीच विसरू नका. तर चला मित्रांनो, बघूया की प्रथम बघा मित्रांनो की राहू ग्रहाची तुम्हाला कहाणी माहितीच असेल. परंतु जेव्हा स्वयंभानू नावाचा राक्षस होता, तो जेव्हा अमृत प्यायचा त्यांनी प्रयत्न केला, अमृत पिलं, तेव्हा भगवान श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. परंतु अमृत त्याने पिल्यामुळे त्याचा वध झाला नाही, तर त्याचं धड आणि त्याचं डोकं हे वेगवेगळं झालं. तर त्याचं डोकं हे राहू ग्रह आणि त्याचं धड हे केतू ग्रह असा असतो आणि ते सर्वात शक्तिमान राहू आणि केतू असे ग्रह आहेत. आणि राहूचा पाठिंबामुळे तुम्हाला त्याचा चांगला फळ हे कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात मिळणार आहे. त्यातली पहिली अशी घटना घडणार आहे ती म्हणजे मित्रांनो की नोकरीत तुमच्या प्रगती होणार आहे. मित्रांनो, ज्या व्यक्तींना नोकरी नसेल किंवा ज्यांना नोकरीची अपेक्षाच नव्हती अशा ठिकाणी तुम्हाला नोकरी ही मिळणार आहे. किंवा मित्रांनो, ज्यांना नोकरी असेल
अशा व्यक्तींची नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुम्हाला उन्नती नक्कीच देणार आहे. पगारवाढ सुद्धा तुमचा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी करायची इच्छा झाली असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला राहूच्या पाठिंब्यामुळे पूर्ण होऊ शकते. म्हणजेच काय मित्रांनो की नोकरीमध्ये तुमची प्रगती होण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, दुसरी महत्त्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, नवीन फ्लॅट घ्यायचा असेल, नवीन मोकळी जागा घ्यायची असेल, तुम्हाला एखादं गाडी घ्यायची असेल तर तुमची जी अधुरी राहिलेली स्वप्न होती ती स्वप्न तुमची येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. 10 सप्टेंबर ते 10 जून 2026 या काळात तुम्ही एखादं नवीन घर घेऊ शकता, नवीन गाडी तुम्ही घेऊ शकता, नवीन जागेची खरेदी तुम्ही करणार आहात. मित्रांनो की काही घटना ह्या घटना घडणार आहेच ते तुमच्या कष्टामुळे, तुमच्या पराक्रमामुळे आणि तुमच्या श्रमामुळे. मित्रांनो, जर तुमचं एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, घर घ्यायचं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल तर ते स्वप्न राहू ग्रहाच्या पाठिंब्यामुळे तुम्ही पूर्ण करू शकता. त्यानंतर तिसरी महत्त्वाची घटना जी घडणार आहे ती म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी प्रगतिशील अशी घटना घडणार आहे. ती म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल परंतु ॲडमिशन होत नव्हतं, परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल परंतु तोही मार्ग तुमचा बंद झालेला असेल, परंतु 10 सप्टेंबर नंतर मात्र विद्यार्थी वर्गासाठी तो मार्ग मोकळा होणार आहे. एखाद्या चांगलं मार्गदर्शन एखाद्या व्यक्तीचे तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुमच्या अनेक समस्या ह्या सुटणार आहे आणि विद्यार्थी वर्गाला येणारा काळ हा प्रगतीसाठी अत्यंत चांगला असणार आहे, हुशारीसाठी तुमचा अत्यंत चांगला असणार आहे. जर तुमची परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात नक्कीच तुम्हाला यश हे मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की चौथी महत्त्वाची घटना ही घडणार आहे ती म्हणजे लग्नाविषयी. मित्रांनो, ज्या व्यक्तीची लग्न अडकलेली असतील, अनेक पाहुणे त्यांना बघून गेले असतील परंतु काही ना काही अडथळे येत असतील, परंतु तुमचे अडथळे हे एकदम पूर्ण होणार आहे आणि ते अडथळे हे निघून जाणार आहेत आणि तुमचे लग्न हे जमणार आहेत. मित्रांनो, अनेक प्रकारचं हे तुम्ही स्थळं बघितले असतील परंतु अडचणी येत असतात, परंतु मित्रांनो राहूच्या पाठिंब्यामुळे तुमचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पाचवी महत्त्वाची घटना ती घडणार आहे ती म्हणजे आर्थिक परिस्थिती तुमची सुधारणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना पैसे मुबलक प्रमाणात येत असतात परंतु खर्चही फार होत असतो. त्यांच्या घरातील व्यक्ती आजारी असतात, कुटुंबातील व्यक्ती आजारी असतात, एखादे स्वतःही आजारी पडतात. त्या आजारपणामुळे डॉक्टरच्या याच्यामुळे तुमची हॉस्पिटलच्या खर्चामुळे अनेक प्रकार खर्च तुमचा होत असतो. पैशाची आवक येत असते आणि खर्चही होत असतो, परंतु राहू ग्रहाच्या पाठिंब्यामुळे तुमचा होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी होणार आहे आणि तुम्हाला आर्थिक परिस्थितीही तुमची सुधारणार आहे. येणाऱ्या काळात अनेक प्रकारच्या बाजूनी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की महत्त्वाची गोष्ट ही घडणार आहे म्हणजे समाजात तुमचं नाव होणार आहे. मित्रांनो, राहू ग्रहाच्या पाठिंब्यामुळे समाजात तुमचं नाव होणार आहे, समाजात तुमचा चांगला प्रतिष्ठा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि जर तुमच्या समाजात तुम्ही लोकांच्या उपयोगी पडणार आहात, तुम्ही लोकांचं काम आत्ताही करत असतात आणि इथंही अनेक दिवसात तुम्ही करत असतात, परंतु तुमचं आता समाजात नाव व्हायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, तुमच्या कामामुळे, तुमच्या कष्टामुळे समाजात तुमचं नाव नक्कीच वाढणार आहे. त्यानंतर महत्त्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे तुमचं राहूच्या पाठिंबामुळे, त्याच्या प्रबळ असल्यामुळे की तुमचं आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यावर गेली अनेक दिवस परिणाम झाला असेल, कोणी काय आजारी असेल, कोणी छोट्या मोठ्या आजारपणामुळे आजारी असेल, परंतु येणारा काळ 10 सप्टेंबर नंतर तुमची प्रकृती अचानकपणे सुधारणार आहे आणि तुम्हाला चांगला हा बळ मिळणार आहे. मित्रांनो, तुमचं आरोग्य हे अतिशय उत्तम हे राहणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की सर्वात महत्त्वाची घटना ती घडणार आहे म्हणजे परिवाराची साथ, कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींचा एकच प्रॉब्लेम असतो की ते सर्व समाजासाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी काही ना काही काम करत असतात, परंतु कुटुंबाची, परिवाराची साथ त्यांना मिळत नाही. परंतु 10 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुम्हाला तुमच्या परिवाराची, तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या परिवाराची, कुटुंबाची पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे आणि त्या पाठिंबाच्या जोरावर तुम्ही तुमच्या अनेक कामे तुम्ही पूर्ण करणार आहात. मित्रांनो, तुम्हाला एकदा कुटुंबाची साथ मिळाली, तुम्हाला कुटुंबाचं पाठबळ मिळालं की तुम्हाला चांगला आनंद होणार आहे आणि तुम्हाला कष्टाची झीज झाल्यासारखं वाटणार आहे. परिवारात, कुटुंबात आनंदाचं वातावरण तुमच्या असणार आहे. 10 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमचा परिवार, तुमचा कुटुंब तुम्हाला चांगला पाठिंबा देणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांना 9वी महत्त्वाची घटना ती घडणार आहे परदेश दौरा.
ज्यांना परदेश दौरा करायचा असेल परंतु त्यांना अडचणी येत असतात, त्या अडचणी त्यांच्या दूर होऊन त्यांचा परदेशात जाण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे. व्यवसायानिमित्त म्हणा, नोकरीच्या निमित्त म्हणा किंवा शिक्षणाच्या निमित्त म्हणा की तुम्हाला जो परदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न होतं ते स्वप्न तुमचं आता पूर्ण होणार आहे. 10 सप्टेंबर नंतरचा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, शेवटची महत्त्वाची घटना आणि महत्त्वाची भविष्यवाणी ती घडणार आहे. संतान प्रश्न हा मार्गी लागणार आहे. मित्रांनो, अनेक प्रकारच्या संताना संदर्भात तुम्हाला प्रश्न असतात की बाबा तुमच्या मुलाला नोकरी नाही, तुमच्या मुलाचं लग्न होत नाही, शिक्षणासंदर्भात अडचणी असतात. त्या मुलाबाळांचा प्रश्न हा तुमचा सुटणार आहे. येणाऱ्या काळात हा राहू ग्रहाच्या पाठिंबामुळे तुमच्या अनेक समस्या ज्या मार्गी लागणार आहेत त्यातली महत्त्वाची समस्या म्हणजे मुलाबाळांचा प्रश्न जो असतो, नोकरीचा प्रश्न असतो, त्यांच्या लग्नाचा प्रश्न असतो, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असतो, तो आरोग्याचा प्रश्न हा सुटणार आहे. मित्रांनो, अनेक प्रकारच्या चांगल्या ह्या घटना येणाऱ्या काळात घडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त कष्ट करायचे आहेत, परिश्रम करायचे आहेत आणि कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर राहू ग्रहाच्या पाठिंबामुळे तुम्ही नक्कीच यश मिळवणार आहात. खूप चांगले तुम्ही खूप प्रयत्न तुम्ही केले, कष्ट तुम्ही भोगले असाल, पण त्या कष्टाला आता फळ मिळणार आहे आणि तुमच्या सर्व चांगल्या गोष्टी ह्या घडणार आहेत. मित्रांनो, हे जे भविष्य आहे ते तुमच्या चंद्र राशीवर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीला हे तंतोतंत लागू होईल असे नाही. तुमच्या जर काही समस्या असेल तर तुमची पत्रिका, तुमचा जन्मवेळ, तुमचं जन्मनाव यावरून तुमची पत्रिका काढून ते तुमचं तंतोतंत भविष्य हे सांगितलं जातं. त्यामुळे हे प्रत्येकालाच लागू होईल असे नाही. परंतु कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये राहू ग्रहाच्या पाठिंब्यामुळे चांगल्या ह्या घटना घडणारच आहेत. मित्रांनो, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही तुमच्या मनातून विचार करा, चांगला विचार करा. नक्कीच परमेश्वरावर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या आयुष्यात एक चांगले वळण मिळणार आहे आणि तुम्ही जे कष्ट केले त्याला फळ हे नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.